गुड मॉर्निंग गाईज. मला जरा हसू येऊ राहिलेला आहे का, कारण लई दिवसांनी ब्लॉग हसू म्हणजे काय माहिती कसं काय येते, पण लई दिवसांनी मी ब्लॉगिंग चालू करते. आपल्याला पार 20 दिवस झाले, 20 दिवस ब्लॉगिंगच चालू केली नाही. कारण आपला तो आता शूट करतो ना फोन, तो जरा रिपेअरिंगला होता. त्याची पूर्ण बॉडी डिस्प्ले चेंज केला आहे, त्याला भरपूर खर्च आला काय आता सांगू. कारण आपल्याला फोन बदलायचा नव्हता, कारण हाच आपण घेतलेला आहे, तो महाग आहे नाही का. आपण S23 FE आहे आपल्याकडं. तर मग हेच तर रिझन होतं आपण एवढे दिवस ब्लॉगिंग चालू करू शकलो नाही. तर मग आता शेवटी केली आहे फायनली चालू. आता आपण आहे ना उद्या कदाचित आपलं याला जाणार आहे आपण पुढं या कॉलेजला. कारण आपलं ते एक्झाम फॉर्म नाही, ॲडमिशन फॉर्म आहे तिसं हे करायचं नाही का, भरायचं आहे कॉलेजचा. कारण नेक्स्ट इयरसाठी नाही का, लास्ट इयरसाठी. म्हणून आपण उद्या जाणार आहे. आज दिवसभर काय झालं ते दाखवतो तुम्हाला, उद्याचं दाखवेन. मग चला भेटूया का. आणि सॉरी जरा गाईस, कारण खूप उशीर केला मी ब्लॉग टाकायला. चला, मी आंघोळ नाही केली, आंघोळ बिंघोळ झाल्यावरती भेटू गाईस. गाईस तितकाच पाऊस पडायला लागला होता, बघू शकता कसं पडतोय नाही का. आणि आपल्या घराच्या बाजूला असं शेत आहे मोठं, मग बघू शकता वातावरण पण मस्त झालंय नाही का, असं भारी वाटतंय. असं व्ह्यू पण एकदम मस्त व्ह्यू झालेला आहे. पावसाळ्या सीझन म्हणजे व्ह्यूसाठी एक नंबर आहे. आधी इकडच्या बाजूला पण बघू शकता नाही का, वातावरण पण कसं झालं, पण ते दिसणार नाही बिल्डिंगमुळं. आणि एवढे झाडं लावलेत आपण नाही का, आपल्या गॅलरीमध्ये, बेडरूमच्या गॅलरीमध्ये आहे एवढे झाडं. बघा तुम्ही नाही का, किती भारी वाटतंय. काहीच मस्त आवरून बिवरून झालेलं आहे आता, म्हणजे आता जस्ट आंघोळ करून आलो. मग म्हटलं आता दूध बिस्किट आपलं नाश्ता करावं. ते पण कसं आपण टी व्ही बघतो तसंच, म्हणजे टी व्ही बघूनच आपण नाश्ता करतो, तसं नाश्ता होतच नाही ना, तर काहीतरी टाईमपास लागतच आपल्याला. मग त्याच्यानंतर मी बसलो होतो आपला प्रोजेक्टवरती करायला. मग AI ला सांगून नाही का, थोडंसं AIचा वापर करून चालू होता प्रोजेक्ट बनवायचं. ते आपण ते अजून तुम्हाला टॉपिकचं नाव नाही सांगणार मी, पण सांगा नाही का पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर. हे बघा ते ऑटोमॅटिक होत होतं, AI करत होता तो नाही का. मग AI आला तर AIचा वापर केलाच पाहिजे, काय कारण आपण कम्प्युटर इंजिनियर आहे शेवटी, बरोबर आहे की नाही. गुड मॉर्निंग गाईस. काल काय शूट केलंच नाही आपण, कारण दिवसभर पुढं काही गेलोच नाही. फुल पाऊस चालू होता, फुल. पण म्हणजे असं फक्त उघडायचा जोरात यायचा, उघडायचा थोडा वेळ उघडायचा जोरात यायचा. तर मग काय कुठं गेलोच नाही. आज उठलोय, आता चाललो आपण कॉलेजला. ते आपला कारवरून आपण केले बुकिंग, मग चाललो कॉलेजला. कॉलेजला गेलं तुम्हाला दाखवतो वातावरण काय. चला. मग मस्तपैकी व्ह्यूचा एन्जॉय करून गाडी आली सगळ्यांनी याला, व्ह्यूचा एन्जॉय करून चाललो होतो कॉलेजला. बघू शकतो किती भारी वातावरण झालं नाही का, म्हणजे असं भारी, म्हणजे असं बघूशी वाटतं नाही का. त्याच्यानंतर मग आपण हायवेला लागलो. बघू शकतो व्ह्यू पण किती मस्त झालेला आहे नाही का. बघा हे ट्रक बिक लावतात तिथं, पण तिकडचा व्ह्यू दिसत नाही नाही का, त्यामुळं बघू शकता. हे बघा व्ह्यू बघा कसा आहे, खतरनाक. या व्ह्यूमध्ये ट्रॅकिंग करायला खूप भारी मजा येते माहिती आहे का. त्याच्यानंतर फायनली कॉलेजला पोहोचलो तर बघितलं एवढी गर्दी होती नाही का. सगळ्यांची ॲडमिशन प्रोसेस चालू माहिती आहे का, कोणी बघू शकता तुम्ही कसा फोटो आहे. बघा हा आपला सिद्धेश कासार नाही का, कसा लिहितोय फॉर्म भरतो, कोणी बोलू शकत नाही. कसा फॉर्म भरून राहिलं का पटकन कोणत्या जमान्यातला कसा फोटो आहे, किती जुना फोटो आहे काय माहिती. त्याच्यानंतर हा आपला गाजवे त्याला हे बघा गाईज. फायनली सगळे आपल्या ॲडमिशनचे प्रोसेस करून वरती आलतो. तर आपला हा रूममेट सुकला, त्याचं काहीतरी लॉकर्समध्ये त्याने चावीस विसरली होती घरी. तर मग आपला विश्वामित्र त्याचं चालू होतं काय ना काय खुटबुट लॉक खोलायची, बघू शकता कसं. त्याच्यानंतर फायनली आपण दुसऱ्या दिवशी निघालो, कारण आपण ब्लॉग कंटिन्यू नाही केला. मग दुसऱ्या दिवशी आपण डायरेक्ट निघालो ब्लॉग कंटिन्यू करून. तर मग त्यांनी चाललो होतं आपण मिसिंग लिंक मार्गे नाही का, ते थोडंसं काम चालू आहे. आपण पुण्यावरून जाताना 8 किलोमीटरचा रस्ता लागतो डायरेक्ट टनल, 8 ते 9 किलोमीटरचा. पण त्याच्यानंतर तो व्ह्यू येतो ना, वरतीत व्ह्यू आहे नाही का. बघा मिसिंग लिंक दिसायला सुरुवात झालेली आहे, किती भारी वाटते बघू शकता तुम्ही. हे बघा व्ह्यू किती भारी आहे नाही का. खतरनाक. डायरेक्ट या मिसिंग लिंकने
आपलं आपलं टायमिंग वाचतो, काय विषय नाही राहत. बघू शकता किती भारी व्ह्यू. चला व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. गुड मॉर्निंग गाईस, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच पाहिजे तुम्ही. तर मग आज एकादशी आहे नाही का, आपलं विठू माऊलीची एकादशी आहे. तर मग आज काय सगळ्यांना उपास बिपास. मग आज काही एवढं झालं नाही, सकाळपासून जरा कामामध्येच होतो. म्हणजे ते स्वयंपाक बिपाक करायला, खिचडी बिचडी बनवायची. मग काही शूटिंग केलंच नाही. त्याच्यामध्ये लाईट गेलेली आहे आमच्या इथली बिल्डिंगमधली. कसं काय गेले काय माहिती. ते केस जरा हे झालेत नाही का, सेट करायचे ते मध्ये मध्ये येतात. तर मग आजचा काही दिवस एवढा हे नाही. बघू कुठं गेलं दाखवतो तुम्हाला. तसं आपल्याला जायचं थोड्या वेळाने 20ला तिथं काकूंक तिथं आपला क्लास पण आहे, क्लास पण घ्यायचा आहे. तुम्ही चेक करा वातावरण कसं खतरनाक वातावरण झालं हे बघा. हे आम्ही जाळे लावली, ते कबूतर येतात खूप सारे बघा. एक मिनिट, कसं खतरनाक वातावरण झालंय. भेटू गाईज. एकादशीचं आपण तर काय पुढं गेलो नाही, घरीच बसलो होतं. घरी सुद्धा आराम विराम केला. ते प्रोजेक्टमध्ये काम चालू होतं. प्रोजेक्ट तेच बनवत बसलो जरा प्रोजेक्ट. कारण आपण म्हटलं किती लवकर होईल तेवढं लवकर आपण उरकून टाकू प्रोजेक्ट नाही का. तर मग एवढंच झालं. आणि तुम्हाला रिझन तर मी पहिलं सांगितलं की कारण ब्लॉग काय एवढं लेट झालं, कारण ते आपला फोन पण रिपेअरिंगला गेला त्याच्यानंतर थोडेसे दिवस आले नाही का. तर मग तुमच्या भावाला असं सपोर्ट ठेवा, याच्यापेक्षा जास्त सपोर्ट मिळावा. लाईक शेअर करा ब्लॉग तुम्हाला आवडला. चला आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.